सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा नंदुरबारच्या वतीने जिल्ह्यातील मजूर शेतकरी कामगार व गरीब वर्गाच्या हक्कासाठी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत निवेदन सादर केले। भारतीय नागरिक भारत सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारी व कर्तव्याचं भान आठवण करून देण्यासाठी संविधान विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे। आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, पशुपालक, ग्रामीण कारागीर, असंघटित, संघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। नंदुरबार तहसील कार्यालयासमोर सदरचे आंदोलन पार पडले। लीलाबाई वळवी, विक्रम गावित, करणसिंग कोकणी, जमनासिंग ठाकरे आदी उपस्थित होते। नत्तू सावळे, रामसिंग मोरे, हिराबाई पवार, बगा गोरे, विक्रम पवार, विष्णू ठाकरे आदी उपस्थित होते। ग्रामीण शेतकरी सभा, सत्यशोधक महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या काही मागण्या आहेत दिल्ली केंद्र सरकारकडे। तर त्या शेती मालाविरोधी असेल किंवा शैक्षणिक विरोधी असतील त्या मागण्या रद्द झाल्या पाहिजे। कारण केंद्र सरकारने ज्या शेतकऱ्याविरुद्ध 3 कायदे विरोधी केलेले आहेत त्या शेतकऱ्याने त्या मरणाजीवनाचा प्रश्न आहे त्या मागे घ्यायला पाहिजे होतं आणि नवीन शेती धोरण आहे रद्द झाला पाहिजे। नंतर स्त्री पुरुष समानतेचे विजय करायला पाहिजे। पुरुष सत्ताक आहेत ते हे करायला पाहिजे। आणि नंतर आपल्या ज्या कामगार असतील, स्वतंत्र असंघटित कामगार असतील, आशा असतील, नंतर अंगणवाडी असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, ह्या ज्या संघटित म्हणजे संघटना आहेत त्यांचा पण तो विचार केला पाहिजे सरकारने। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जो विधान लिखलेलं आहे त्यासाठी सगळ्यांनी लोकशाही विरोधी न करताना, हुकुमशाही न करताना शेतकऱ्यांचा कायदा झाला पाहिजे, शेतीमालाला जास्त भाव मिळाला पाहिजे। स्वामीनाथन आयोगाच्या तो शिफारशीनुसार अधिक 50% नफा दिला पाहिजे। कारण हे व्यापारी आता 9-10 रुपये किलोने भाव घेत आहेत तर त्यांच्यावर कायदेशीर केस झाली पाहिजे। कारण शेतकऱ्यांचा माल आता विकला गेला आणि मग सरकार व्यापाऱ्याला भाव देतो आणि मग आणखीन उपकेंद्रासारख्या आम्ही केंद्रामध्ये माल विकायला गेलो तर ते आमच्याकडून 7-12 मागतात। 7-12 आम्हाला तुम्ही दिला नाही, आम्ही कुठून काढणार? आम्ही चोरी करतो का? आम्ही शेतकरी जंगलमध्ये शेती करून आम्ही राबतो आणि राष्ट्रीय उत्पन्न करतो आम्ही। तर ते आमचा विचार केला पाहिजे एवढंच मी बोलतो। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार।